नमस्कार. उन्हाळा चालू झाला आता. उन्हाळा म्हटलं की एकदम थंडगार घट्टसर दही सर्वांनाच आवडते. या दह्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करतो. बघा किती छान आणि घट्ट दही झालेलं आहे. अगदी त्या भांड्यातून ते पडतसुद्धा नाही आणि पाणीसुद्धा सुटलेले नाही या दह्याला. अगदी चाकूने कापावे तसे दही झालेले. मी चाकूने अक्षरशः कापून दाखवलेले आहे. इतके घट्ट दही तुमचेसुद्धा व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा. मी यामध्ये दूध कसे गरम केलेले पाहिजे, विरजण कसे लावावे आणि पाणी न सुटण्यासाठी काय करायचे हे सर्व या रेसिपी सांगितलेले आहे. रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. दही लावण्यासाठी सर्वात पहिले दूध गरम करून घेऊ. मी डेअरीतून दूध आणलेले आहे. तुम्ही उकड्याचे पिशवीचे कोणतेही दूध घेऊ शकता. आता हे गरम करून घेऊ आणि हे दूध एकदम कमी गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि गरम होत असताना अधूनमधून चमच्याने हलवत राहायचे, कारण याची साय आपण काढून घेणार नाही आहे. हे बघा थोड्याच वेळात एकदम कमी गॅसवर हे दूध छान अशी उकळले आणि उकळत असताना याची जी साय आहे ती साय मी या दुधामध्ये मिक्स करत राहिले. त्यामुळे एकदम मस्त अशी क्रीमी दही मिळते. क्रीमी दही लागत असेल तर साय या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची. क्रीमी नसेल लागत तर दूध तापवून त्याची साय काढून घेऊ शकता. आता दह्याला पाणी सुटते तर ते पाणी का सुटते तर दुधामध्ये पाण्याचा अंश असतो. तो पाण्याचा अंश आपल्याला जाळून टाकायचा आहे. त्यासाठी एकदम कमी गॅसवर हे दूध आपल्याला 8-9 मिनटं उकळून घ्यायचे. फार अशी घट्ट नाही करायची, बासुंदी नाही करायची याची, तर फक्त एखाद कपभर दूध आपल्याला आटून घ्यायचे आहे. 8-9 मिनटं कमी गॅसवरती हे दूध उकळले की त्यापासून लावलेले दही एकदम छान आणि मस्त होते. 8-9 मिनटं उकळून घेतल्यामुळं दूध थोडेसे कमी झाले, 1-1.5 कप कमी झाले आणि घट्टही झाले दूध. आता मी गॅस बंद करते आणि हे दूध थोडेसे थंड होऊ देते. अशा घट्ट झालेल्या दुधापासून दही लावले तर घट्टसर होते. पाण्याचा अंश नाहीसा झाल्यामुळे पाणी सुटण्याचा प्रॉब्लेमही कमी होतो. पण रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण दही कसे लावायची यावर सर्व डिपेंड असते. हे बघा जवळपास 15 ते 20 मिनटं झाले. दूध थोडंसं गार झालं, पण एकदम गारही नाही झालेलं. यातून अजून गरम वाफा निघू लागलेलं. असेच दूध आपल्याला पाहिजे. आता हे पातेलं आहे, ते पातेलं थोडंसं थंड झालं पण दुधातून मात्र गरम वाफा निघत आहे. असे दूध आपल्याला पाहिजे. हे जे वाफा निघणारे गरम गरम दूध आहे ह्या मातीच्या भांड्यामध्ये आपण टाकून देणार आहे. आता एवढे गरम दूध आपण काय घेतले तर आपण मातीच्या भांड्यामध्ये दही लावणार आहे. या गरम गरम दुधामुळं मातीचे जे भांडे आहे ते गरम होते आणि त्यामुळं नंतर घट्ट दही व्हायला मदत होते. तुम्ही सुद्धा असे मातीच्या भांड्यात दही लावत असाल तर असे वाफा निघणारे दूध जे आहे त्या मातीच्या भांड्यात टाकून घ्या. स्टीलच्या वगैरे भांड्यात लावत असाल तर मात्र थोडेसे थंड होऊ द्यायचे, त्यानंतरच त्या भांड्यात टाकून घ्यायचे. पूर्ण दूध मी मातीच्या भांड्यात टाकून दिले. आता हे थोडेसे रिकामे आहे, पण दही तयार होईपर्यंत यातले पाणीचे अंश जे आहे या दुधातलं हे मातीचे भांडे शोषून घेते. त्यामुळं दह्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी होऊन जातं आणि दही घट्टसर व्हायला सुद्धा मातीच्या भांड्यामुळे मदत होते. चवही छान लागते. आता हे दूध जे आहे ते खूप कडक आहे. अजून आपल्याला यात विरजण टाकायला वेळ आहे. थोडेसे थंड होऊ देऊ. हे बघा थोड्याच वेळात दूध थंड झाले आणि मातीचे भांडे जे गरम गरम दुधामुळं गरम झाले आणि हे बघा कमी झालेले आहे, कारण हे मातीच्या भांड्याने त्यातले दुधातले पाणी शोषून घेतले. भांडे गरम आहे. आता आपण यात बोट बुडवून बघितले तर थोडेसे कोमट आहे, बोट बुडवल्या जाते. आणि मातीच्या भांड्यात कधीही दही लावत असताना कोमट दूध घ्यायचे. स्टीलच्या भांड्यात लावत असाल तर कोमटपेक्षा थोडेसे थंड दूध घ्यायचे. एकदम व्यवस्थित दूध गरम झालेले आहे. जास्त थंडगार दुधात जर विरजण लावले तर दही व्यवस्थित होत नाही. जास्त गरम दुधातही विरजण लावले तर दही व्यवस्थित होत नाही. कोमट अशा दुधामध्ये आपण आता विरजण टाकून घेऊ आणि हे विरजण 2-3 तास आधी फ्रीजमधून काढून घेतलेले एकदम थंडगारसुद्धा विरजण घ्यायचे नाही. दही लावत असताना जे दही आपण घेतो थोडेसे त्याला विरजण म्हणतात. आता मी हे छान असे फेटून घेते. पाणी असलेले विरजण घ्यायचे आणि पाणी असलेल्या विरजणामुळं दह्याला सुद्धा पाणी सुटते. आणि जे विरजण घेतलेले थोडेसे गोडसर आहे, म्हणजे आंबट नाही आहे जास्त, त्यामुळे मी एवढे घेतले. तुम्ही घेतलेले विरजण जर आंबट असेल तर कमी घ्या. मी आता यामध्ये टाकून दिले की छान असे मिक्स करून घेते. 1 मिनिटभर मिक्स करून घ्यायचे. त्यामुळं छान दुधात मिक्स होते आणि दही जे आपले तयार होते ते घट्टसर तयार होते. मी सर्व विरजण जे आहे ते यामध्ये टाकून देते आणि 1 मिनिटभर चमच्याने छान असे मिक्स करून घेते. तुम्हीसुद्धा असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे दुधामध्ये छान असे विरजण मिक्स होते आणि छान असे दही आपल्याला तयार मिळते. छान असे मिक्स करून घेतले. जे दूध घेतले ते छान असे उकळून घेतले, थोडेसे घट्टसर करून घेतले. त्यामुळं दही घट्ट व्हायला मदत होते. क्रीमी दही होण्यासाठी त्यामध्ये साय मिक्स करून घेतली. विरजण योग्य तापलेल्या दुधामध्ये टाकून दिले. त्यामुळं छान असे दही तयार होते. मातीच्या भांड्यात गरम गरम दूध टाकल्यामुळं भांडेही गरम झाले. आता हे नेहमी उघडून पाहिजे नाही. 6 ते 7 तासासाठी हे झाकून बाजूला ठेवून देऊ. हे बघा उन्हाळ्याचा दिवस होता त्यामुळे 6 ते 7 तासामध्ये हे दही तयार झालेले आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र इतक्या लवकर दही तयार होत नाही. आता मी तयार झालेले दही फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी 2 ते 3 तासासाठी ठेवून देते. त्यानंतर तुम्हाला हे काढून दाखव. हे बघा जवळपास 3 ते 4 तास माझ्याकडून फ्रीजमध्ये राहिले. तुम्ही 2 तासही फ्रीजमध्ये ठेवू शकता.
एकदम छान आणि मस्त घट्टसर हे दही तयार झालेले आहे, बघू शकता. अगदी त्यातून ते पडत नाही, हलतसुद्धा नाही, इतके घट्ट आणि मस्त हे दही तयार झालेले आहे. कोणालाही असे दही नक्कीच आवडेल. तुम्हालासुद्धा असेच दही लावायचे असेल तर मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक जे आहे, म्हणजे दूध कसे तापवावे, किती कोमट पाहिजे, विरजण कसे घ्यावे, हे सर्व त्या पद्धतीने करा. तुम्ही लावलेले दहीसुद्धा इतके घट्ट आणि मस्त होईल. आता मातीच्या भांड्यात दही जर लावलेले असेल तर पूर्णपणे संपेपर्यंत ह्या मातीच्याच भांड्यात हे दही ठेवायचे नाही. असे दही तयार झाले, फ्रीजमध्ये थंड झाले की त्यानंतर एखाद्या स्टीलच्या भांड्यात वगैरे किंवा तुम्ही ज्या भांड्यात दही ठेवत असाल त्यात काढून ठेवा. आणि मातीचे भांडे एकदम गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आणि उन्हात कडक वाळवून घ्यायचे. त्यानंतरच यात पुन्हा दही लावायचे. बघा किती छान आणि मस्त घट्टसरे दही तयार झालेले. आणि असे एका बाजूनेच दही काढायचे. कोणत्याही भांड्यात दही लावलेले असेल तर असे बाजूने काढायचे, म्हणजे त्याला पाणी सुटायचं प्रमाण कमी होऊन जाते. मी आता हे दही जे आहे चाकूने अक्षरशः कापून दाखवते तुम्हाला, किती घट्ट आणि मस्त झालेले आहे ते. कशी वाटली अगदी चाकूने कापण्यासारखी दहीची रेसिपी? तुम्हालाही नक्कीच आवडली असेल. आवडली तर नक्की लाईक करा आणि या उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने घट्टसर दही करा आणि खा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉनवरही प्रेस करायला विसरू नका. मी सर्व दही काढून घेतले. आता एक कडक गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मातीचे भांडे धुताना साबणाचा वापर करायचा नाही. खूप खूप धन्यवाद.